इथे तयार आहेत आपले मेथी आलू पराठे आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर झालेले आहेत. चवीला तर अप्रतिम आहेत. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बनवूया मेथी आलू पराठे. आधी आपण तिला धुवून घेणार. त्याच्यासाठी इथे मी एक चम्मच भर इतकं मीठ घेतलंय आणि आपण ह्या मीठ पाण्यामध्ये छान अशी चोळून ही मेथी धुवून घ्यायची आहे. कीटकनाशक वगैरे फवारणी करतात म्हणून हा मेथी ही अशी मीठ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. मेथीच नाही, कोणतीही पालेभाज्या तुम्ही जरी आणल्या आणि करायच्या असतील तर पहिलं मीठ पाण्याने अशा स्वच्छ धुवून घेत जा. 1-2 वेळा घेतले मी. तुम्ही पाहू शकता तिचं कसं हिरवं हिरवं पाणी निघलंय, म्हणजे ती कमी कडू होईल. इथे मी इथे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता मी पानच घेतलेली आहेत. आणि आता आपण हिला 5-10 मिनिटं फॅन खाली थोडीशी सुकून घेऊया. म्हणजे याच्यातला जरासा पाणी कमी झाला, ओलसरपणा, तर ती थोडी कमी कडू होईल. इथे मेथी आलू पराठा आपण बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि ते मी स्वच्छ धुवून बॉईल करून घेतले. इथे मेथी 10 मिनिटं झाली आणि पूर्ण कोरडी झालेली आहे. तिच्यातलं पाणी पूर्ण कमी झालंय. आता आपण तिला बारीक कट करून घेऊया. जितकी बारीक कट करता येईल तेवढी बारीक ही कट करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी अशी छान एकदम बारीक कट करतेय आणि याच पद्धतीने मी सगळी मेथी कट करून घेते. तर पराठे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेते आणि पीठ मी छान चाळून घेतलेलं आहे. त्यातलाच मी थोडासा लाटण्यासाठी पीठ काढून ठेवतेय. अर्धा वाटी बेसन टाकून घेऊ. हा बेसन पण या पिठामध्ये मिक्स करून घेतलाय. मसाले टाकून घेऊया. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे आपण धना पावडर टाकणार आहोत. अर्धा चमचा जिरेपूड, चवीपुरतं मीठ आणि 1 चमच भर ओवा, कारण आपण याच्यात बेसन वगैरे पण टाकलेलं आहे. तर हा हातावर असा छान असा क्रश करून नमक टाकणार. आणि आता हे सगळे मसाले आपण हाताने मिक्स करून घेऊया. सगळ्या पिठामध्ये ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. आणि आता आपण जी मेथी बारीक कट करून ठेवलेली ती टाकून घेऊया. त्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायची आहे. पाणी लगेच टाकायचं नाहीये, कारण मेथीमध्ये थोडा ओलसरपणा असतो. तर पहिला आधी मेथी मिक्स झाल्यानंतरच आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालंय. आता तसं थोडं थोडं पाणी टाकून आपण तो मळून घ्यायचा आहे. आणि हा पराठ्यांचा कणिक आपल्याला जास्त घट्ट मळायचा नाहीये. पातीला मळतो त्यापेक्षा थोडा आपल्याला हा मऊ मळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा सैलसर आपला कणिक मळून झालाय. पीठ 1 चमच भर मी तूप टाकून घेतेय आणि तूप टाकून आपण पण त्याला मळून घ्यायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी आपण रेस्ट करायला ठेवून देऊ. पीठ रेस्ट करायला ठेवलंय तोपर्यंत आपण हा बटाट्याच्या सारणसाठी थोड्याशा मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. त्या पण एकदम बारीक मी कट करून घेते. मिरची कट करून झाले. अर्धा मूठ भर मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण बारीक कट करून घेते. आणि याच्या आधी मी मेथी पराठ्याची रेसिपी दाखवलेली आहे. जरा थोडी वेगळ्या पद्धतीने आपण मेथी पराठा बनवणार आहोत. आणि इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेत. इथे बटाटे पण आपले बॉईल झालेले आहेत. मी नंतर आधी 4 घेतलेले, नंतर मी 2 बटाटे टाकलेत, कारण बटाटे छोटे आहेत. तर त्यांना पण आपण या हाताने असे मॅश करून घेऊया. कट करून घेतलेली आहे. हे सगळं याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडे आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा मी लाल तिखट टाकतेय. लाल तिखट आपण पिठामध्ये पण टाकलेला आहे.
अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा बटाट्याच्या भाजीमध्ये पण आपल्याला ओवा टाकायचा आहे, कारण ओवा पचनासाठी चांगला असतो. 1 चमचा धनेपूड, आणि तेच टाकणार नाहीये कारण मीठ टाकला तर लगेचच त्या मिठाने कांदा आहे बटाट्याला पाणी सुटल, त्याच्यामुळे आपण मीठ नाही टाकणार. हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पराठ्यामध्ये भरायला सारण तयार आहे, थोडी साईडला ठेवूया. 1 चमचभर आलं लसूण पेस्ट टाकते ना, पुन्हा मी सगळं मिक्स करून घेते, साईडला ठेवून देते, लगेच मीठ टाकत नाहीये. आणि इथे आपला कणिक पण मळून 15 मिनिटं झाली आहेत रेस्ट करून, तर पण काढून घेऊया. मस्त फुललंय आणि याला पुन्हा थोडासा मळून घ्यायचा. एक गोळा पहिला आधी लाटून घ्यायचा आहे, थोडासा पोळीपाटावरती पीठ टाकून घ्यायचा आणि याच्यामध्ये पण पिठामध्ये पुन्हा हा पीठ डीप करायचा आणि पातळ पोळी आपण लाटून घेणार आहोत. आधी आपण मध्ये थोडं जाड ठेवणार आहोत आणि कडेला पण पातळ लाटून घ्यायचं आहे. तर इथे पोळी लाटून झाली आहे आणि मध्ये मी थोडी जाड ठेवून कडेला एकदम पातळ करून घेतले, तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्या बटाट्याच्या सारणमध्ये मीठ टाकून घेऊया. आधी आपण चवीपुरतं आता याच्यामध्ये मीठ टाकून घेणार. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता मी हातानेच करून घेते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालंय. आता आपण जी पोळी लाटून घेतलेली आहे त्याच्यावरती हे आपण ठेवून घ्यायचं आहे. ह्या साईडनं अशी फोल्ड करायची आणि दुसऱ्या साईडनं पण या पद्धतीने आपण ती फोल्ड करून घ्यायची आहे. आणि मग हिला चारी कोपरे तिचे बंद करून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता मी कडा पातळ लाटल्यामुळं एक समान झाली ती, नाहीतर आपण जेव्हा ही फोल्ड केली तेव्हा ही कडची बाजू जाड झाली असती. तर आता मी थोडस पीठ टाकून हिला अशी चौकनीच लाटून घ्यायची आहे. आणि एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा पण छान गरम झालाय. तर आपला पराठा लाटून झालेला आहे आणि हे पराठे थोडे जाडच ठेवायचे आहेत, पाहू शकता. आता इथे आपला तवा पण गरम आहे. इथे मी पराठा टाकून घेते. मी थोडस तूप टाकलेलं आहे खाली, भाजून घ्यायचं. एका साईडनं थोडा शेकून झाला की आपण इथे ह्याच्यावर छान असा तूप टाकून घ्यायचा आहे. इथे असा पसरून घ्यायचा आणि आपण तिला उलट करून घ्यायचंय. आणि उलट करून दुसऱ्या साईडनं पण आपण चमचभर तूप टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा आपला पराठा झालेला आहे. ह्याच्यात काढून घेते. जर तुम्हाला अशी पराठा लाटायला जमलाच नाही तर सरळ असे 2 गोळे करून घ्यायचे आणि याच्यात 2 पोळ्या लाटून घ्यायच्या. दाखवते एकदम सोपी पद्धत, कुणालाही जमेल हे. आणि पराठे लाटताना शक्यतो कडाला पातळ लाटायचे. छान असे पातळ मी पोळी लाटून घेतली आहे. तर याच पद्धतीने हे बघ पाहू शकता तुम्ही किती पातळ लाटली आहे. याच पद्धतीने मी अजून पोळी ती पण लाटून घेते. इथे दोन्ही पोळ्या लाटून झालेत आणि खूप पातळ लाटल्या आहेत, जसं पापड असतो तशा मी लाटून घेतलेत. आता ही छोटी आहे आणि एक मोठी लाटून घेतली. तर मोठी आहे ती आधी खाली ठेवून घ्यायची आणि जो आपण हा बटाट्याचा जो सारण बनवलाय तो सगळीकडं पसरून घ्यायचा व्यवस्थित असा. आणि ह्या पद्धतीने तर सगळ्यांनाच जमणार. व्यवस्थित बॅटर मी पसरून झालाय आणि दुसरी पोळी आपण लाटून घेतली ती याच्यावरती टाकून घ्यायची आणि हिला व्यवस्थित अशी बंद करून घेणार आहोत. थोडासा सुक्का पीठ घेऊन हे
दोन्ही कढाईच्या जॉईन करून घ्यायच्या. तर अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला तर लाईक करा. तर इथे हे कढा व्यवस्थित मी बंद करून घेतले आणि खाली थोडासा आपण आता पीठ टाकून, आता याला जास्त नाही, थोडीशीच लाटायची आपल्याला. आणि ते लाटून झालीये तर टाकून घेतेय. आणि मग अशा पद्धतीने लाटली तर अजिबात फुटत वगैरे नाही आणि छान पातळ पण झालीये. तर थोडीशी एका साईडनं शेकून द्यायची आणि मग उलट करून घेणार. तर एका साईडनं 1 ते 2 मिनिटं झालेत, आपण हिला उलट करून घेऊया. लगेच तूप लावायचा नाहीये, कारण लगेच तूप लावला तर ही पराठा व्यवस्थित भाजला जाणार नाहीये. आता आपण तूप लावून घेऊया. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची. मोठ्या फ्लेम ठेवून आपल्याला हे पराठे करून घ्यायचे. आता मी ती उलट करते आणि तुम्ही बघू शकता छान अशी ती फुलते. मस्त असा टम्म फुगणारा पराठा. हा बघा, दोन्ही साईडनं टम्म फुगलेला आपला मेथी आलू पराठा तयार आहे. तर असा भरपूर तूप लावलेला, एकदम मस्त असा गरमागरम या थंडीमध्ये असा आलू पराठा एकदम जबरदस्त लागतोय. दोन्ही साईडनं छान असं मी त्याला खरपूस भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता. तर या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर तुमचे सगळे पराठे असे मस्त फुगणार पण आणि छान मऊ लुसलुशीत होणार. गरम आलू मेथी पराठा. तर याच पद्धतीने मी सगळे बनवून घेते. तर इथे आपले सगळे पराठे तयार झालेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा. मस्त झालेत ते. पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त असे आणि छान असे एकदम मऊसूत पण झालेले आहेत. आणि तुम्ही असे पराठे बनवून हे प्रवासामध्ये नेऊ शकता, मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता. तर अशाच नवीन नवीन आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा. जे नवीन रेसिपी आली त्याचा लिंक तुम्हाला लगेचच सगळ्यांच्या आधी तुम्हाला भेटत जाईल. आणि आवडली तर लाईक करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला अशाच नवीन रेसिपी बनवण्याची प्रोत्साहन मिळतो. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप मनापासून धन्यवाद. तर तुम्ही हे अशी दही सोबत किंवा लोणच्या सोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.